नमस्कार, मी अँकर अक्षता काणूरकर शिंदे। खरं तर आज मी भोसरी विधानसभेमध्ये या ठिकाणी आळंदी दिघी रोड या ठिकाणी आहे बालाजी मंदिर। तर आपण महाई न्यूजच्या माध्यमातून थेट कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर आता आपण या ठिकाणी थेट पब्लिकपर्यंत पोहोचणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। कुठलंही एडिटिंग नाही, जे काही सत्य परिस्थिती आहे ती आज आपण जाणून घेऊयात। मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव प्रियंका मेश्राम आहे। मी साई तिरुपती ग्रीन्समध्ये राहते। बरं, तुम्हाला काय वाटतं आताचे आमदार कोण आहेत? आताचे आमदार मला महेश दादाच महेश दादा। हां, बरं, महेश दादांचं काम कसं आहे भोसरी विधानसभेमध्ये? खूप छान आहे। मी भोसरीमध्ये आधी 10 वर्ष राहिलेली आहे आणि मग इकडे शिफ्ट झाले। पण त्यांनी एवढे ठाम मत दिलं की आम्ही ते करणारच आणि आम्हाला ते माहिती पण आहे की महेश दादाशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही। कारण की त्यांनी जेव्हा कोणत्या गोष्टीवर आपला म्हणजे कन्फर्म सांगितलं ते काम करतातच। त्याच्यामुळे मला महेश दादा, आता माझं मतदान तर महेश दादांनाच आहे। बरं, काय वाटतं तुम्हाला 2024च्या जी काय आता विधानसभा येते त्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून तुम्हाला कोणाचा चेहरा बघायला आवडेल आणि का? नाही, मला महेश दादाच आवडतील। कारण की मला म्हणजे जेवढं मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, तुम्हाला सांगितलंच मी, मेन स्त्रियांचं जी सुरक्षा आहे ती आणि त्यांची प्रत्येक गोष्ट त्यांनी स्त्रियांसाठी खूप चांगली केली आहे। मेन रस्त्याची गोष्ट पण आता दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते आहेत, जसं त्यांनी कचरा निर्मूलन केलं बरोबर, जे वेस्ट जे आहे मोशीमध्ये होतं ते पण त्यांनी त्याच्यासाठी जे रिसायकलिंग केलं आहे त्याच्यासाठी पण म्हणजे माझं तर खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्यांच्याबद्दल। आणि मी एक सुशिक्षित नागरिक असून सुद्धा मी त्यांनाच प्रेफर करेन की महेश दादा यायला पाहिजेत। काय वाटतं आताची जी हे असेल नागरिकांची जी या ठिकाणी समस्या पूर्ण होत आहेत का सगळ्या? हो, म्हणजे त्यांनी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या हो, पूर्ण आता होतात का त्यांच्याकडून? सचिन भाऊ तापकीर आहेत जसे, आणि दादा आहेत, महेश दादा आहेत। कधी पण आम्हाला कोणताही प्रॉब्लेम झाला, आम्ही फोन केला, आम्ही काही झालं आमच्या सोसायटीमध्ये, तरी पण ते प्रत्येक गोष्टीला तत्पर असतात काम करायला। आता मेन तुम्हाला तेच सांगते की आमच्या जी रॉयल गॅलेक्सी आणि इथलं जे गेट आहे ती गेट, आणि आम्ही इतके दिवस त्याच्यासाठी म्हणजे कोर्टामध्ये लढतो आहे, 5 वर्ष झाले। पण महेश दादांची जी हमी आहे की आम्ही ते सॉल्व करून देणार, तर त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे की ते त्याच्यामधनं आम्हाला सॉल्व करतील म्हणून। बरं, आजची स्त्री सुरक्षित आहे का, काय वाटतंय? नाही, जसं आता बदलापूरची जी घटना झाली आहे, कोलकातामधली जी घटना झाली आहे, त्याच्यामुळे तर खूप म्हणजे स्त्री सुरक्षित नाहीच आहे। म्हणजे एक सुशिक्षित स्त्रीवर जर अन्याय होत असेल आणि छोट्या छोट्या मुलींवर अन्याय होत असेल तर मग सुरक्षित कशी आहे ती? त्याच्यासाठी आता पुण्यामध्ये अशा घटना खूप कमी होतात। म्हणजे आता भोसरी याच्यामध्ये पण महेश दादा म्हणजे त्यांचा रुबाब म्हणा की काय, पण ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये जास्त बघायला मिळत नाही। पण मला तरी महेशदादांना एकच रिक्वेस्ट आहे की असं बघायला मिळत नाही, असं कधी होऊ पण नाही, म्हणून त्यांनी काहीतरी व्यवस्थित उपाययोजना करायला पाहिजे। म्हणजे पेट्रोलियम सुरू करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी रात्री वगैरे, मुली कुठे एकट्या म्हणजे कुठे काही वाट बघताय का गाडीची वगैरे, त्यांच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे। आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की म्हणजे ज्या सोसायटीतला प्रत्येक सोसायटीमध्ये आता जवळजवळ सोसायटीच आहेत आणि काही म्हणजे येथील नागरिकांच्या सगळ्या समस्यांचे निरासन त्यांच्याकडून होत आहे का? हो हो, होत आहे। म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह त्यांच्यात जेवढे शक्यता आहे तेवढे ते करतात। आता प्रत्येक गोष्ट, सगळ्या गोष्टी सॉल्व करणं कठीण असतं एका माणसाला। काही काही आपण पण समजून घ्यावं लागतं। आणि म्हणजे एखादा माणूस खूप काम करतोय पण त्याच्यावर पण कधी पण म्हणजे वाईट गोष्ट बोलणारे पण लोक असतात। म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी त्या साईडला ठेवतात आणि वाईट गोष्टी समोर येतात, असारखं गोष्ट असते ते। त्याच्यामुळे महेशदादांची म्हणजे कोणी काही बोललं असेल, म्हणजे काही वाईट गोष्टी, म्हणजे काही ज्या काही अफवा वगैरे असतील, मला नाही वाटत ते तसे आहेत म्हणून। आणि मला तरी खरंच वाटतं की तेच आमदार व्हावे पुढे पण। आमदार तुम्हाला कधी भेटलेत का, किंवा त्यांच्या जे काही या ठिकाणी प्रभागामध्ये त्यांचे दौरे वगैरे होतात का, हो हो, नागरिकांना नेहमी भेटतात का हो नेहमी? हो येतात। जसे आज पण आले होते, बोलले ते। म्हणजे आता आम्ही 26 जानेवारीला आमच्या साई तिरुपती ग्रीन सोसायटीमध्ये मी कमिटी मेंबर आहे, तर आम्ही त्यांना बोलवलं होतं। तर आले होते का हो ते? हो, आले होते। मुलांमध्ये राहिले ते, मुलांमध्ये जाऊन बोलले, लहान मुलांमध्ये। आणि सगळे म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी चांगलं हे दाखवलं आहे, स्वतःचं म्हणजे एक्झिस्टन्स चांगल्या प्रकारे दाखवलं आहे। म्हणजे सर्वसामान्यामध्ये त्यांचा परिचय या हो ठिकाणी हो, असतो, किंवा ते असतात हां, लोकांच्या समस्या जाणून घेतात। हो घेतात हो बरं, काय आता तुम्ही ज्या काही योजना आलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना, तर त्याचे काही लाभ घेतलाय का? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं मी सुशिक्षित आहे, मी नाही घेऊ शकत। त्या आणि आम्ही योजनेचा फ्लॅट, लाभ नाही हां घेऊ मी शकत. हां
मी बरं. फ्लॅट धारक आहे. येथील कचरा व्यवस्थापन कसं आहे, काय सांगाल त्याबद्दल? काही नाही, आमचं PCMC थ्रूच जातं सगळं कचरा. PCMC सगळ्या काही सुविधा आहेत या हो ठिकाणी? हो 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 आहेत. तर अजून आपण काही नागरिकांपर्यंत जाणार आहोत. तर या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आमदार लोकांमध्ये आमदार असतात का? असतं ना, प्रत्येकजण असतं. हां? आमदार प्रत्येकजण असतो. त्यांचे बरं. प्रतिनिधी वेगळा असायला पाहिजे. आत्ताचे आमदार कोण आहेत माहिती आहेत का? आहे ना, भोसरीचे ना, हां. आमदार महेंद्र लांडगे. बरं, त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? हा, मिक्स मिक्स असतात, पण आहे बऱ्यापैकी चांगल्या त्यांचे काम आहेत. बऱ्यापैकी करतात ते, म्हणजे लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या सोसायटीपर्यंत जाणं किंवा प्रत्येक कार्यक्रम जरी असला तरी त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे बऱ्यापैकी अनुभवलं आहे मी. हा, आहे. काय वाटते तुम्हाला, मागच्या 8-10 वर्षांमध्ये त्यांनी काय काय विकास कामं केलेली आहे, काही सांगू शकाल? आहे, जसं आमचा मेन जो आम्ही या फ्लॅटमध्ये घ्यायच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस कचऱ्याचा एक प्रश्न होता, जो की डम्पिंग यार्डचा. तो त्यांनी वेस्ट टू एनर्जी म्हणून हे केलं, तर त्यांनी त्यासाठी त्यांनी एक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालू केला. त्यानंतर हा रोड जो आहे मेन रोड, हा मी जेव्हा आलो तेव्हा छोटा रोड होता, त्यांनी मोठा पालखी रोड मोठा केला. हे बरेच, आणि त्यामध्ये आणि हेच नसून बाकी पाणी प्रश्न, लोकांची समस्या जाणून घेणं, आणि कुठल्याही इंडिव्हिज्युअल लेवलला पण जरी काही समस्या असतात ते लोक जाणून घेऊन ते असतील किंवा त्यांचे सहकारी मंडळी जसे सचिन भाऊ तापकीर अर्ध्या रात्री जरी असले तरी तो आम्हाला सहकार्य करायला हजर होतात. आमदार नागरिकांमध्ये असतात असं तुम्ही म्हणालात आता, की पण आत्ताचे जे काही मोठे प्रकल्प आहेत ते जे प्रलंबित आहे, काय वाटतं तुम्हाला ते पुढचे काय काय प्रकल्प आहेत, काही माहिती आहेत का? ते पुढच्या प्रकल्प पंचवार्षिकमध्ये पूर्ण होतील. प्रकल्प पूर्ण आयडिया नाही, पण हा जो स्पाईन रोड आहे 90 मीटरचा, हा अजून बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. म्हणजे जो लोकांना मागच्या 5 वर्षापासून उपयोग व्हायला पाहिजे होता, पण तो अजून नाही झाला. नाही झालेलं. तो अजून, हा जर कनेक्टिव्हिटी झाली तर लोकांना बरंच हे आहे. त्यानंतर मी वैयक्तिक पातळीवर जर असलं तर मी ऑफिसला जातो इथून हिंजेवाडीला. तो आपला हा आळंदी भोसरी रोड आहे. हा म्हणजे खूप ट्रॅफिकचा आणि खूप मेन समस्या भोसरीमधली असू शकतं बऱ्याच लोकांचा. सो त्याच्यावर एक मार्ग काढावा त्यांनी, आणि तो प्रकल्प पण एक पुढं न्यावा, अशी एक नागरिक म्हणून माझी पण इच्छा आहे. तुम्ही एखादं काम त्यांच्याकडे घेऊन गेलात का, की आमचं हे काम हां, आहे? वैयक्तिकरित्या तर नाही, पण सोसायटीमधून आम्ही बऱ्याच समस्या आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहेत, पण त्यांनी आणि ते कंप्लीट झालेत का, त्या समस्या तुमच्या कंप्लीट झाल्यात का त्यांच्या? काही झाल्यात, आणि काही झालेल्या आहेत. आणि एक जी मेन समस्या आहे आमची, जी 2 बिल्डरमधली जी गेटची, तर ती आजच त्यांच्याशी आमचा चर्चा झालेली आहे. सो त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन 2 दिवसात करण्यासाठी त्यांनी एक आम्हाला. बरं, ज्यावेळेस ते आश्वासन देत आहेत तर ते आश्वासन पूर्ण करतायत का? हां, बरं, आतापर्यंत समस्यांना त्यांनी केलं आहे, सहकार्य केलं केलेलं आहे. आता हे बघू, म्हणजे करतील अशी आमची इच्छा आहे. 2024च्या विधानसभेकडे तुम्ही कसं पाहता? लोकसभा आणि विधानसभा खरंच खूप डिफिकल्ट असतं. म्हणजे लोकसभा एक स्ट्रेट फॉरवर्ड, आपण वन वेला जातं, म्हणजे एक प्रधानमंत्री पद म्हणून. पण विधानसभेला थोडं ट्रिकी असतं. बट कारण काही लोकलाईट पार्टीज, काही जशा सेंट्रल पार्टीज, सो खूप मिक्स मॅच असतं. डिफिकल्ट आहे, पण म्हणजे विधानसभा पूर्ण म्हटलं तर, पण भोसरीसाठी दादांचं काम बघता त्यांना डिफिकल्ट जाणार नाही असे माझं. बरं, इथे विधानसभेसाठी इच्छुक चेहरे कोण कोण आहेत, काही माहिती आहेत का? आता माझ्या माहितीनुसार तरी एक गव्हाणे म्हणून आहेत, आणि बहुतेक एक लांडगेच आहेत, काहीतरी नावांचं एक रवी लांडगे आय गेस, नाही रवी लांडगेच बहुतेक ते आहेत. आणि मैदा तर एक आहेच काही विषय. बरं, आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर एकंदरीत तुम्ही खुश आहात का? हां, बऱ्यापैकी खुश आहे. म्हणजे आणि 100% कोणी 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे, तर आमदार म्हणून तुम्हाला त्यांना बघायला आवडेल की नवीन चेहरा? ऑब्विसली काही इश्यू नाही, त्यांचे काम करतात लोक, आणि बऱ्यापैकी 100% कोणी परिपक्व नाही, पण बऱ्यापैकी त्यांचे काम चांगले आहेत, तर हरकत नाही त्यांना परत यायला. म्हणजे एकूणच येथील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निरासन होत आहे होते त्यांच्याकडून. काही विषय.
तर आपण येथील नागरिकांच्या काही समस्या जाणून घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलत आहोत. तर अजून या ठिकाणी आपण या ठिकाणी मावशी, तुमचं नाव काय? माझं शीतल रमेश ओहा. बरं, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? नाही भरलं. बरं, भरलं होतं पण ते अजून हेच झालं नाही. काय झालं नाही? आ, काय 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 माहिती ते असा रिजेक्ट झाला. बरं, आताचे आमदार कोण आहेत माहिती आहेत का? महेश दादा लांडे. बरं बरं, लांडगेंच्या कामावर तुम्ही खुश आहात का? हो खुश आहे खुश आहे. काय काय मदत केली त्यांनी त्यांनी फार आतापर्यंत? मला सोसायटीला पाणी दिलं. आता त्या गेटबद्दल त्यांनी हे दिलेले, त्या गेटचे याच्यावर वादविवाद चाललेले आहे तर त्याच्याबद्दल ते आता तो तेवढा आमचा प्रश्न सोडवावा. आणि महेश दादा एक नंबर आहेत. मी त्यांना नेहमी ओळखते. आम्ही भोसरीमध्ये गोपोडीमध्ये राहते. सगळ्या अजित दादाबरोबर, शरद पवार आणि फडणवीस यांच्याबरोबर हे सब खूप छान आहेत आणि चांगले आहेत आणि आमच्या सोसायटीला चांगल्या पद्धतीने काम करून दिलेले आणि तेच निवडून येणार. 2024 ची जे विधानसभा येते तर काय वाटतंय तुम्हाला, चेहरा बदलला पाहिजे का आहे त्या विद्यमान आमदारांच्या कामावर नाही, खुश आहात? सध्या आता हे बीजेपी काम करते ते बीजेपी निवडून आली तरी खुश आहे. बरं, तुम्ही पक्ष बघून मतदान करणार की चेहरा बघून? पक्ष बघून निवडून देणार. कोण चांगलं काम करतंय याच्याबद्दल त्यांना निवडून देऊ आम्ही. बरं, काय वाटतंय तुम्हाला अजून काय काय बदल घडले पाहिजेत, विकास कामं झाली पाहिजेत? आता एकच काम तर फार त्या मोदींनी केलेलं ते दिसतंच आहे. आणि हे अजित दादा हे यांची एकी आहे की खूप छान आहे. आणि हे लाडकी बहीण काढली ते बी चांगले महिलांसाठी, अगदी गरिबांसाठी तर ते फार लाख मोलाचं केलेले आहे. तर ही योजना अशीच राहावी, त्यांनी निवडून यावं. तुम्ही कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ घेतलाय? मला आहे ना कुठलेच ह्याचा लाभ झालेला नाही, कारण का मी गोपोडीला होते ना तर तिथं मला फक्त 50,000चा एक लाभ झाला होता घर बांधण्यासाठी. नंतर आता इकडं आलेलो आहे, आमचा एक मुलगा आहे ना इथं आलेलं, ते इथं अजून काहीच नाही मला लाभ झालेला. इथे भोसरी मतदारसंघामध्ये राहण्यासाठी नोकरी व्यवसायासाठी कसं आहे सुविधा? नोकरी व्यवसायासाठी ते नाही, सुविधा मला कशा मी आहेत? भोसरीमध्ये राहत नाही. बरं, महिला आजची सुरक्षित आहे का? नाही नाही नाही. नाही. काय वाटतंय तुम्हाला, काय मुली- काय मु- सुरक्षा भेटली पाहिजे? मुली सुरक्षित राहायला पाहिजे आणि टॅनमध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि ही जी नेते लोकांना त्यांनी लवकर ते पाऊल उचलून आहे ना त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आम्ही त्या काळात मुली आहेत ना कशा बी राहत होतो, किती बी काय वाटतच नव्हतं आणि कधी कुठल्या गोष्टीची आम्हाला भीतीच नव्हती. आणि डोंगराने ह्याने राहिलेलो आहे, आम्ही म्हशी वळून राहिलेलो आहे, पण आम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नव्हती आणि आम्ही तगडबाज होतोय का अशी कुणाला भेट नव्हतं ना. अजून सुद्धा आहे ना बशी कुठं तक्रार जर झाली ना तर मी जागृत राहते, गचुंड धरते सरक बाजूला, अशा पद्धतीची मी लढाई देत असते. भेट नाही कुठल्या म्हणजे गोष्टी. प्रत्येक मुलीने सक्षम राहिलं पाहिजे, प्रत्येक स्वतःच्या मुलींनी सक्षम रक्षणासाठी. राहायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं उज्ज्वल नाव करायला पाहिजे. वेळेत त्यांनी सावरायला पाहिजे, वेळेत त्यांनी पोलीस चौकीपर्यंत जायला पाहिजे ने. आणि एवढंच माझं म्हणणं आहे, ही जी राजकारणाची लोक राजकारण न करताच त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. बरं, भोसरी शहरामध्ये महिला सुरक्षित आहे का? आता आता सध्या ह्या काळात तर कोणीच सुरक्षित नाही. म्हणजे सारखं जीव मुठ्ठीतच घेऊन चालायला लागते. सोनं न घालायचं ते बातच नाही. शिवाजीराजाच्या राज्यात बाया पुतुळ्या बितुळ्या घालायच्या, वजरटिकी अगदी धामधमाक्याने फिरत होत्या. पण आता साधा एक मणी सुद्धा घालून जायला सुरक्षा नाही. बरं ठीक आहे. आता आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. भोसरी विधानसभेमध्ये मी इथे बालाजी मंदिर आहे त्याच एरियामध्ये आहे. एरियामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी ऊन पण भरपूर झालेलं आहे. तर काय वाटतं मॅडम, आताचे आमदार कोण आहेत? माननीय दमदार आमदार श्री महेश दादा लांडगे साहेब हेच राहणार. आणि आमदारांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? हो, आम्ही खूप खुश आहे. आमची सोसायटी पण खूप खुश आहे आणि मी स्वतःला पण खूप असं लकी समजते की मी इथं भोसरी आमदार सभेमध्ये आमची सोसायटी येते म्हणून. त्यांनी प्रत्येक कामासाठी नाही का खूप असे स्वतःहून इन्व्हॉल्व होतात
आणि प्रत्येक असं कोणतं पण अडचणी असतील ना त्या स्वतःच्या आहेत अशा समजून पूर्ण अडचणीवर पुरेपूर त्यांचं हे राहते. म्हणजे आताचे जे करतात. मागं 5 ते 10 वर्षांपासून त्यांनी आमदार म्हणून भोसरी विधानसभेचा विकास केलेला आहे. काय वाटते तुम्हाला, त्या विकासांवर तुम्ही खुश आहात का? काय काय विकास कामं केली? खूप छान त्यांनी विकास कामं केलेली आहेत. तो कचरा डेपोचं एक काम एकदम छान झालं ते पण. त्याचा खूप पावसाळ्यात वगैरे खूप त्रास होत होता. आणि परत जे आता युवा पिढी आहे त्यांच्यासाठी स्पोर्ट्समध्ये त्यांनी जेवढं योगदान दिलेलं आहे ते आतापर्यंत कोणीच नव्हतं केलं. जे मोशीमध्ये आहे, इंद्रायणी नगर, कृष्णानगर तिकडे नाही का प्रत्येक, मग आम्हाला सुद्धा खूप जवळ पडलं की मुलांसाठी प्रत्येक गोष्टीला नाही का सर्वच गोष्टी त्यांनी आणल्या. तुमची stadium मुलं वगैरे. त्या ठिकाणी जाऊन सगळ्या काही सुविधांचा लाभ घेतात का? नाही, आता माझी तर खूप लहान आहेत, पण आता आमचे जे आहेत जवळचे वगैरे तर त्या त्या तिथे ठिकाणी जातात. हां. बरं. काय काय कारण विकास आम्हाला 10 किलोमीटरच्या अंतरावरच येते सर्व. बरं. 2024ला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? आम्हाला दादांनाच बघायला आवडेल. एकच दादा आमचे महेश दादा. बरं. काय वाटतं तुम्हाला, अजून काय विकास झाला पाहिजे भोसरी विधानसभेचा किंवा तुमच्या या शहराचा? विकास तर खूप असं चांगलाच केलेला आहे त्यांनी. पण आता अजून पण काही करता येत असतील तर आता लोकांच्या मागण्यानुसार नाही का वेगवेगळ्या. पण आता इथे जेवढा विकास झालेला आहे तो खूप चांगलाच आहे. आम्ही ह्याच्यावर पण खुश आहे. बरं. आत्ताची जे काही सुरक्षित बेरोजगार आहे तर त्यावर तुमचं काय मत आहे? बेरोजगारी आहे, पण आता हे कसं आहे पूर्ण तिकडे हायवे वगैरे त्यांनी बनवलेला आहे. हायवेमुळे नाही का लोकांना रोजगार भेटला. जे शॉप्स वगैरे नवीन झालेले आहेत. आत्ताच 1 वर्षापूर्वी आमच्या इथे सोसायटीच्या बाहेर काहीच नव्हतं. तिथे शॉप्स वगैरे भरपूर लोकांना रोजगार भेटलेलाच आहे. रोजगार भेटलेला आहे. भेटलेला आहे. बरं. 2024च्या विधानसभा नंतर म्हणजे नवीन चेहरा बघायचा आहे की नाही? नवीन चेहरा नाही बघायचा, आम्हाला दादांनाच बघायचं आहे. आणि आम्ही पूर्ण सपोर्टेड आहोत, पूर्ण सर्वजण. आमची आता एवढी सोसायटीची फॅमिली तर आहेच, पण आमचे पूर्ण इथे नाही का भोसरीमध्ये पूर्ण दिघी वगैरे सर्व ठिकाणून आम्ही दादांना सपोर्ट करू. बरं. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते येतात का? त्यांच्या समस्या जाणून घेतात का? हो, येतात ना. आत्ताच नाही, आमच्या सोसायटीमध्ये आधी पण 2 वेळेस येऊन गेलेले आहेत दादा. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप हे केलं. पाण्याचा प्रॉब्लेम होता, ते होता. आता आमच्या इथे सोसायटीमध्ये इथे मेन गेटचा पण प्रॉब्लेम चालू आहे का दोघांमध्ये एक कंबाईनमध्ये. तर त्याच्यावर पण ते आता त्यांनी दिलं आहे की बाबा मी 2 दिवसामध्ये त्याच्यावरती पूर्ण बोलतो म्हणून. बरं. दादांचे अजून या ठिकाणी काय काय प्रकल्प त्यांनी कामं केलेली आहे, त्या प्रकल्पांची काही माहिती आहे का? नाही, पाण्यासाठीचं माहिती आहे की त्यांनी पाण्याचं पण आणलेलं आहे म्हणून. आणि हे स्पोर्ट्सचं एवढं माहिती आहे. बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही विद्यमान आमदारांच्या कामावर खुश खुश आहे. आहे. बरं. आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की बऱ्याचशा जे काही महिला आहेत किंवा जे काही नागरिक आहेत, पुरुष आहेत, तर त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक मावशी पण येत आहेत. तर ताई, नाव काय? संगीता गडदे. इथले आमदार कोण आहेत माहिती आहेत का? महेश दादा लांडगे. बरं. काय वाटतं तुम्हाला, 2024ला आमदार म्हणून बघायचं आहे की नवीन चेहरा बघायचा बघायचंय. आहे? का बरं महेश दादाच का? कारण सगळी सुधारणा केली त्यांनी. सुधारलेली आहे. काय काय विकास कामं केलेली आहेत त्यांनी, काही आठवत आहेत का? लाडकी बहीण योजना. परत म्हणजे मला तर म्हणजे भाजपच सुरुवातीपासून. बरं. मतदान तुम्ही पक्ष बघून करणार की चेहरा बघून? चेहरा बघून. चेहरा बघून. बरं. काय वाटतं तुम्हाला, या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महेशदादा पोहोचतायत का? पोहोचतात सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचतात. त्यांच्या समस्यांचं निरसन होत आहे का, नागरिकांच्या समस्यांचं? होते. तुम्ही एखादं काम घेऊन गेलात का त्यांच्याकडे? मी नाही केलं. बरं. बरं. येथे काय काय बदल घडले पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? बरं. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? भरलंय. पैसे आले का अकाउंट? मला नाही आले म्हणजे कारण माझं थोडं आधार कार्डचं त्याचं थोडा प्रॉब्लेम आहे. आत्ता भरलाय त्या दिवशी बरं. बालवाडीत तुमच्या जाऊन. मैत्रिणींना आले मुलींना, माझ्या दोन्ही मुलींना आले. आले का? दोघींना आले. दोघींना. काय काय योजनेचा लाभ घेतलाय तुम्ही? रेशन कार्डचं या हां. परत ते सगळंच मिळते रेशन कार्ड फ्रीवालं. हां. रेशन कार्डचा रेशनिंग मिळत आहे तुम्हाला? रेशन करत कालच ते अन्नदान नाही का शिदावा आला म्हणजे हां हां फ्रीवाला हां हां. म्हणजे करतायत ते? करताय. बरं. 2024च्या विधानसभेकडे तुम्हाला चेहरा महेश दादा. बरं. या ठिकाणी आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतोय. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव वर्षा प्रशांत पाटील आहे.
काय सांगाल 2024चा आमदार विद्यमान आमदार हवेत की नवीन चेहरा बदलायचा आहे, परिवर्तन घडवायचं? आपला वादा महेश दादा. दादांची काय काय कामं आठवतात का तुम्हाला? काय केले? दादांना मी म्हणजे मला 15 ते 20 वर्ष झाले इथं येऊन पुण्यात, आणि मी आधीपासून बघते दादांनी खूप कामं केलेले आहे. कारण हे रोड खूप छोटा होता मी जेव्हा आलेले होते, अक्षरशः म्हणजे जेव्हा दिंडी जायची तेव्हा लोकांची इतकी गर्दी व्हायची की चालायला जागा नसायची, आणि जे आम नागरिक आहे म्हणजे जे इथं राहत होते त्यांना सुद्धा हा खूप त्रास व्हायचा. आता बघा इथं ब्रिज झाले, रोड आले, इथं म्हणजे लोक राहायला यायला लागले, सोसायटी खूप झाल्या. त्यांचे पण जे सोसायटीचे लोक आहे त्यांचे सुद्धा दादांनी खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत. जसं पाणी रिलेटेड भरपूर सोसायट्यांना पाण्याचे जे प्रॉब्लेम्स होते ते भामा आखेड्याचं पाणी आणून त्यांनी ते प्रश्नसुद्धा सोडवलेले आहे. आणि जे काही BJP गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे गरीब लोकांसाठी, आता त्यांनी लाडकी बहीण योजना स्कीम आणली, ते पण म्हणजे छान आहे. आणि बरेच असं अजून पण काही काही गोष्टी आहे जे दादा आश्वासन देतात ते पण पूर्ण करणार आहे. आमच्या सोसायटी रिलेटेड एक मोठा प्रश्न होता की शेजारच्या बिल्डरचा आणि आमचा वाद आहे एक भिंतीमध्ये गेट टाकल्यामुळं, जे म्हणजे इनलिगली टाकलेला होता, ते सुद्धा दादा आम्हाला आश्वासन देऊन गेलेले आहे. तो आमचा खूप मोठा म्हणजे प्रश्न होता, खूप मोठा इश्यू होता समजा. तर दादांनी ते सुद्धा आश्वासन दिलं, ते सुद्धा सोडवतील. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये पण दादा बहुमताने जिंकून येतील. म्हणजे येणाऱ्या जे 2024ची विधानसभा आहे तर तुम्हाला परत एकदा दादांनाच बघायचं आहे. काय अजून बदल घडले पाहिजेत? आत्ताचे जे बदल तर ते तुम्ही सांगितलेच, विकास कामं काय काय केलेली आहे, अजून काय विकास घडले पाहिजे 2024च्या विधानसभेनंतर? काय वाटतंय? मला तर आहे ना, मी ह्या एरियात साठी आणि बहुश्रीसाठी बोलू शकते. मी बघितलं आहे की दादाने भरपूर कामं केलेले आहे ह्या एरियासाठी. आणि बघते आहे की म्हणजे मी सिटीतसुद्धा म्हणजे राहून आले, पुण्यासारख्या सिटीतसुद्धा, तर तिथल्या कम्पॅरिझनमध्ये मला इथं खूप छान वाटतं. कारण दादानी खूप डेव्हलपमेंट केलेलं आहे आपल्यासाठी. आणि मुळात मला आत्ता दादानी मागच्या वेळेस काही रेपच्या घटना झाल्या मुलींसोबत, कुठे झाल्या? जसं बदलापूर झालं, कुठं बंगाल साईडला झालं, असे इन्सिडेंटवरती दादांचं एक वक्तव्य मी ऐकलं होतं की जर का म्हणजे माझ्या एरियात अशी काही घटना होते तर त्या महिला भगिनींनी माझ्याजवळ यायचं. पहिली गोष्ट तर मी हे होऊच देणार नाही, आणि जर असं कोणासोबत चुकून झालं तर इथल्या इथं त्याला आपण ऑन द स्पॉट त्याचं शिक्षा देऊ. हे मला इतकी आवडली होती ही गोष्ट. म्हणजे दादांना ती जाणीव आहे महिलांसाठी की ह्या गोष्टीवरती जे लोकांसोबत हे इन्सिडेंट होतात त्यांना काय त्रास होत असेल, आणि हे अशी शिक्षा दिल्यामुळे काय होतं ना की अशी घटना कमी होतात. म्हणजे हे घटना कमीच व्हायला पाहिजे. मुळात सर्व आमदार आम्ही काय काम केलं, काय नाही केलं, किंवा काय करणार आहे हे सर्व बोलतात. मला त्यांची ही एक गोष्ट खूप आवडली होती. म्हणजे आज मी पण एक मुलीची आई आहे, मी स्वतः एक लेडीज आहे, आणि इज्जत फार मोठी गोष्ट असते. आणि कोणी याच्यासाठी इतकी मोठी गोष्ट बोलतोय, तो चाहे आमदार असो की साधा माणूस असो, ते देवाच्या बरोबर त्याची जागा असते. म्हणून मला दादाचं हे वक्तव्य खूप आवडलं होतं. म्हणजे एकंदरीत महिलांच्या समस्या त्यांचं सोडवण्याचं म्हणजे महिलांच्या सुरक्षाबाबत सुद्धा दादा विचार करताय. म्हणजे प्रत्येक जे काही पॉलिटिशियन लोक असतात, आमदार खासदार किंवा मोठ्या लेवलला पण प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे सर्व असतात, ते आपले आश्वासन देत असतात किंवा काहीतरी कामं जे पाण्या रिलेटेड डेव्हलपमेंट रिलेटेड हे सगळ्या गोष्टीवरती सर्वच बोलतात. पण दादांनी जे महिलांच्या सुरक्षेसाठी जे प्रश्न उचलला आणि त्याच्यासाठी कार्य करत आहे ते मला खूप आवडले. म्हणजे मी मनापासून आभार करते दादांसाठी. जी कामं या ठिकाणी झालेली आहे ती कुठली? म्हणजे कचरा व्यवस्थापन झालं म्हणा. कचरा व्यवस्थापन झालेलं आहे. कारण मी स्वतः ह्या साई तिरुपती ग्रीन सोसायटीला 5 वर्ष झाले, माझा स्वतःचा फ्लॅट आहे इथं, आणि मी मागच्या बाजूनी राहते तर तिथं वाससुद्धा येत होता. पाऊस आला की लगेच. आणि माझ्या घरात जेव्हा पाहुणे येत होते ना तर ते वासामुळं म्हणजे खूप असं फील व्हायचं की मी इतके पैसे खर्च करून हे फ्लॅट घेतलेला आहे पण इथं वासाचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि कचऱ्याचा सुद्धा प्रॉब्लेम होताच. तो इतका मोठा डोंगर आम्ही जेव्हा आपण मोशीला तिकडच्या साईडला गेले की तो दिसतो. पण दादांनी ते कचरा प्रकल्पचं सुद्धा प्रॉब्लेम सोडवलं. त्याच्याने नागरिकांना खूप छान वाटतं आहे आणि त्यांना खूप म्हणजे हे झालं आहे, काय सांगू शकतात, त्यांच्यासाठी सोयीस्कर झालं. कारण त्या एरियामध्ये कोणी राहायला जात नव्हतं. मोशीसारख्या एरिया तिथं तुम्ही बघा ते जे गोडाऊन चौक आहे तिथं बांधकाम होत नव्हते. लोकांचे प्लॉटिंग वगैरे बघितले मी,
तिथं जेव्हा आम्ही येत जात होते तर लोक आहे ना बांधकाम सुद्धा करत नव्हते, कारण ते कचरा डेपो होता तिथं आणि वासाचा प्रश्न होता. पण आता तुम्ही त्याच रोडला बघणार की खूप सारे सोसायटीचं निर्माण होतं आहे, ज्या लोकांनी तिथं प्लॉट घेतले, तिथं बांधकाम सुरू झाले. म्हणजे खूप सारे प्रश्न सुटले लोकांचे, वासाचंच नाही, कचरा डेपोचाच नाही, लोकांचे जे इतके जमिनी घेऊन सुद्धा पडलेल्या होत्या त्यांना आता राहायला सुद्धा सोयीस्कर झालेलं आहे ते. बरं, या भागांमध्ये अजून नागरिकांच्या काय काय समस्या आहेत? या भागांमध्ये नागरिकांचं जे मोठे समस्या होती, पाण्याचे प्रश्न होता ते सोडवलेला आहे दादांनी. कचरा डेपोच होता तो सुद्धा सोडवलेला आहे ऑलरेडी दादांनी. इथं रोड म्हणजे सर्व चांगलेच आहे, रोडचं काही प्रॉब्लेमच नाही आहे इथं. आणि दादा स्वतः इथं येऊन नागरिकांमध्ये प्रॉब्लेम विचारतात, मुळात ते स्वतः येऊन विचारतात आणि त्या प्रॉब्लेमवरती फॉलोअपसुद्धा असतो आणि ते कम्प्लिटली प्रॉब्लेम सोडल्या जातात. म्हणून समस्यासारखं मला काही वाटत नाही इथं की भरपूर काही समस्या असतील. आणि आतल्या जे समस्या आहे सोसायटी रिलेटेड जेव्हा दादांना सांगल्या जातात ते इथले नगरसेवककडून आणि त्या लोकांकडून सोडवल्या जातात, काम होतात हे महत्त्वाचं आहे. मावशी, काय ऊन लागतंय खूप? हो ना. बरं, नाव काय तुमचं? अनिता बाळासाहेब पाटील. बरं, कुठे गेल्या होत्या? कुठे नाही, इथे महेश दादाच्या इथे गेला मिटिंगला. बरं, काय समस्या घेऊन गेला होता? काय नाही, आज पाण्याची सोय केली दादानी खूप. दादानी सर्व सहकार्य करते, दादा खूप आवडीने करतात. दादा आमच्या प्रत्येक गोष्टीची सहमत आहेत. बरं, समस्या घेऊन गेल्यानंतर ना दादा कामं करतात का? समस्यांचं निरसन होतंय का? हो, सर्व समस्याचे निरसन होत आहे. हो. काय वाटतं अजून या ठिकाणी काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय काय समस्या येतात नागरिकांना? काही नाही, फक्त कचरा डिपोचं वगैरे खूप घाण वास येतो इथं, ते पण दादा करणार आहेत. परत दादा लहान मुलांसाठी ते हे करणार आहेत, ह्याचं गार्डनचं वगैरे. दादासाठी खूप आम्हाला सर्व फॅमिलीला एकंदरीत आमदारांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? हो, खुश आहे. खुश आहे. बरं, 2024ला आमदार म्हणून कोणाला बघायचं? दादांना. का? म्हणजे खूप आवडीचे नेते आहेत, म्हणजे सर्व कामासाठी, गरीब जनतेसाठी सर्व सहकार्य करतात दादा. प्रत्येक कामासाठी हजर होते. बरं, काय काय कामं केली काय सांगा? दादानी पाण्याची आम्हाला खूप त्रास होतो, पाण्याची पूर्ण समस्या पूर्ण केली दादानी. अजून काही असं आमचं हिचं रस्त्याचं होतं काम, ते पण दादानी केले. रस्त्याची कामं? हो, अजून रस्त्याची कामं. काय काय कामं केली? बाकी इतर कुठल्याही सहकार्याला. या भागामध्ये काय काय विकास होणं असं वाटतंय की तुम्हाला विकास झाले पाहिजे? म्हणजे लहान मुलांना सेविंगचं वगैरे, ते स्विमिंग पूल वगैरे दादा काय हे बनवतात, ते पण आम्हाला सहमत आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का? हो, भरलाय. भेटले. हो, पैसे आले? हो, आले. बरं, किती आले? 3000. खुश आहे का? हो, खुश आहे. बरं, आजची स्त्री सुरक्षित आहे का? हो, आता सुरक्षित म्हणजे आता दादामुळं सुरक्षित आहे. अजून इथून इतर अजून दादा सहमत आहेत ना, दादा जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्त्री सुरक्षित आहे. बरं, तर एकंदरीत आपण या ठिकाणी बऱ्याच महिलांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं येत आहे की भोसरी विधानसभेमध्ये दादांमुळेच स्त्री सुरक्षित आहे. त्यांनी या ठिकाणी बऱ्याच जणांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. दादा, नाव काय तुमचं? शिवनाथ पटेल. बरं, किती वर्षांपासून इथे राहत आहे? मी इकडे 15 वर्ष. बरं, आत्ताचे आमदार कोण आहेत माहिती आहेत का? हां, महेश दादा. महेश दादा. किती वर्षांपासून ते आमदार आहेत? 10. बरं, 10 वर्षांमध्ये त्यांनी असे काय काय विकास कामं केली, काय सांगाल? विकास कामं केली आहेत का त्यांनी? अरे भरपूर भी काम केले. स्टार्टिंगमध्ये दादा आमदार नाव त्यांना आतापासून त्यांना हा रोड आहे ना खूप सकरा होते. त्या रोडमध्ये त्यांना हा कोकणामध्ये कसा मोठा रोड झाले आहे. त्याच्यानंतर त्याने जब महेश दादा आमदार झाले त्यानंतर त्याने अपना हा कचरा डिपो आहे ना, कचरा डिपो ते वर्गणीकरणचे ते वेस्ट टू एनर्जी कन्वर्ट करते. त्यानंतर त्याने आता रिसेंटली त्यानं IT पार्ककडे आता आपण आणि काही इनॉग्रेशन केले आहे. आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला त्याने ना, आपल्याकडे पाणी की खूप समस्या होते. त्याने ना आपले भामा डॅम आहे, भामा डॅम तिकडे इकडे पाणी आणणार आहे. भरपूर काम केले दादाने. बरं, 10 वर्षांच्या एकंदरीत त्यांच्या कामकाजावर तुम्ही खुश आहात? हां, भरपूर खुश आहे. बरं, 2024 विधानसभेचा चेहरा कोणता बघायचा आहे तुम्हाला आमदार म्हणून? महेश दादा लांडे. बरं, महेश दादाच का? परत एकदा म्हणजे माझा प्रश्न महेश दादा काय की ते आपल्याकडे भरपूर राजकारण आहे. काय काय मनसे आहे, अजून काय एक तुतारी पण काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे. परत
जास्ती जास्ती तुम्ही कम्पेअर करा ना तर महेशदा लांडे चांगले काम करते, त्यांचे विचार चांगले आहे, त्यासाठी आपण महेशदा लांडे प्रिफर करतो. बरं, त्यांनी या ठिकाणी काय काय विकास कामं केलेले आहे, मोठे प्रकल्प कुठले आहेत, काय सांगाल? मोठी प्रकल्पामध्ये रिसेंटली त्यांना ना एक इंटरनॅशनल स्टेडियम पण प्रकल्प केले आहे तिकडे हा मागचे, आणि एक आय थिंक IIMs का पण प्रकल्प केले आहे. तर ते जास्ती ती पण सांगितले की एक मेट्रोचा प्रकल्प त्यांना चालू आहे, आणि एक बायपास पण चालू केला आहे नाशिक फाटा ते आय थिंक चाकण. बरं, एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात? आहे कसं आहे ना. बरं, काय काय बदल घडावेत असं वाटतंय तुम्हाला? बदल घडावं ते अजून काय काय विकास कामे झाली पाहिजे 2024च्या विधानसभेनंतर? 2024 विकासमध्ये थोड़ा लाइट की समस्या जरूर इकडे जास्ती आहे. खूप फ्रिक्वेंट लाईट आती जाती आती जाती आती 2-2 मिनिटांनी ती. तर लाईटच्या प्रकारे त्यांनी चांगला करायला पाहिजे, आणि पाणी तरी चांगला केले, पर कधी कधी पाणी 2 दिवसांनी आते. ते आय थिंक जब ते पाईपलाईन अजून थोडी काम राहिले आहे, ते संपूर्ण मतलब पूर्ण होते, ते आय थिंक पाणी की समस्या लवकर सॉल्व होते. लवकर सॉल्व्ह होतं. म्हणजे एकंदरीत आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहात? हा कसं आहे. बरं, जो काही विकास काम झालेले आहेत तुमचे, तर जे काही नागरिकांच्या समस्या असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलात का? हा घेऊन गेले आहे. दररोज कॉल करते दादाला ना आम्ही, काही समस्या आपल्याकडे की आमच्याकडे एकदा इकडे भांडण झाले होते, ते पण आपण दादाला कॉल केले होते. दादा भरपूर मदत करते आपल्यासाठी. बरं, दादा नागरिकांमध्ये येतात का? हां येते भरपूर येते दादा. आपणासाठी नाही जरूर आपण ते 15 दिवस झाले होते, 15 दिवस पण आले होते दादा. त्याच्यानंतर अजून एक काहीतरी गेट का प्रॉब्लेम होते अपना, गेट के प्रॉब्लेमसाठी पण सॉल्व करायसाठी आते होते. दादा भरपूर मदत करते आपल्याला. तर आपण या ठिकाणी बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. अजून या ठिकाणी नाव काय आहे तुमचं? प्रिन्स मिश्रा. बरं, काय वाटतंय आत्ताचे आमदार कोण आहेत? महेश दादा, नो डाऊट. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहात का? एकदम चांगलं, सगळं खरंच चांगलं काम करतायत, फक्त बोलण्यापुरतं नाही. हां, काय काय कामं केलीत, काय माहिती आहेत का? आता कुठली समस्या जर आपण बोलायला गेलो, चाहे ते लोकांसाठी असो, दादा कायम उभे आहेत. पाणीची समस्या असो किंवा लाईटचं समस्या असो, रोडचा समस्या असो, हे तर बेसिक गोष्ट झाले. पण दादा आपलं हे जे नगर आहे पिंपरी चिंचवड, त्याला चांगलंपणे वर कसं आणायचं ते पण काम करतायत. आपल्या इकडं हळूहळू पाणीची खूप तक्रार होती, तर दादांनी चांगलं डॅम वगैरेचं काय पाणी कसं पुरवठा करता येईल ते पण काम केलेलं आहे. IT पार्क येतोय आमच्या जवळ, आमच्या तर फारच जवळ येतोय, म्हणून आम्हाला चांगली खुशी आहे त्याची. अजून कितीतरी कामं अशी आहेत जे दादा करत चाललेत. किती मोजून दाखवायचं, सगळ्यांकडे यादी आहेच, फक्त ते वाचून घ्या, खरं तुम्हाला दादाचं काम कळून जाणार आहे. 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला कोणाचा चेहरा बघायला आवडेल आमदार म्हणून? आमच्या नगरात आमचे दादा, फक्त महेश दादा. बरं, महेश दादाच का? कारण तेच सांगितलं आता तुम्हाला, कारण जे आहे तेच. महेश दादा सगळीकडे उपस्थित आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का, समस्या जाणून घेतात? कायम असतात, कायम. जेव्हा आम्ही बोललो दादा आम्हाला तुमची गरज आहे, दादा पुढच्या क्षणात आमच्यासोबत उभे असतात दादा. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आताचे जे नवीन प्रकल्प या ठिकाणी आहेत, ते प्रकल्प तुम्हाला माहिती आहेत का? नवीन प्रकल्प आता हळूहळू आपल्या इकडं COEP कॉलेज येतोय, जे दादांनी कोणासाठी केलं आहे, आपल्या नवयुवकांसाठी केलेलं आहे. पुढच्या काही वेळात येणारे IIM कॉलेज पण येणार आहे आपल्या एरियामध्ये. त्यानंतर स्पोर्ट्स जे लोक आहेत ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो त्यांच्यासाठी दादांनी स्टेडियम वगैरे तयार केलेलं आहे. गन फायरिंग वगैरेचे पण दादांनी सगळं तयार केलेलं आहे. कुस्तीचं स्टेडियम म्हणा, कबड्डीचं स्टेडियम म्हणा, सगळं आपल्या एरियामध्ये. म्हणजे प्रत्येक एज ग्रुपला दादा लक्ष देतात आणि सगळ्यांसाठी काय चांगलं असेल ते दादा करतात. एकंदरीत या व्यतिरिक्त आणखीन काय विकास झाला पाहिजे 2024च्या विधानसभेनंतर, काय वाटतंय? अजून काही विकास झाला, आपण पहिली गोष्ट तर आपण चांगल्या नगरीत राहतोय म्हणून विकास तर बऱ्यापैकी झालेला आहे. पण याच्या पुढे अजून जे डेव्हलपमेंट आहे तर ते थोडं IT सेक्टर वगैरे अजून वाढलं. पोरांना जे एक महत्त्वाचा मुद्दा असतो की रोजगार वगैरे भेटले पाहिजे, त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे, आणि लोकांची सिक्युरिटी, बस अजून या व्यतिरिक्त काही. तर आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया. आपण थेट लाईव्ह महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट लोकेशनला भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.